विशाल भोजने आणि स्वागत आहे तुमचं मराठी फिजिक्स व विशाल भोजने या चॅनलवर. ओके, तर अनअकॅडमीने 9वी आणि 10वी महाराष्ट्र स्टेट बोर्ड करता एक नवीन कोर्स लॉन्च केलेला आहे. तर त्याच्या डिटेल्स आपण खाली दिलेले आहे. तुम्ही माझा कोड MVB10 हा यूज करून ते सगळे त्यातले जे फ्री ऑफ कॉस्ट कोर्सेस आहे ते अनलॉक करू शकता आणि तुम्हाला तुमच्या आवडत्या भाषेमध्ये मराठी, हिंदी किंवा इंग्लिश या भाषेमध्ये तुम्ही हे कोर्सेस जॉईन करू शकता. इंडियातले टॉप 50 एज्युकेटर्स इथं शिकवत आहेत आणि हा हा कोर्स तुम्हाला शिकवण्याकरता बनवण्यात आलेला आहे. ओके, जर तुम्हाला हे फ्री ऑफ कॉस्ट कोर्सेस जे आहे जे तुम्ही माझा कोड MVB10 हा यूज करून अनलॉक करू शकता, ते पाहिल्यानंतर जर तुम्हाला एखादा कोर्स विकत घ्यायची इच्छा झाली तेव्हासुद्धा तुम्ही MVB10 हा कोड यूज करू शकता. त्यामुळे तुम्हाला 10% सूट मिळेल आणि याच्यावर तुम्हाला मिळणार आहे की फ्री फ्री रिपोर्ट्स म्हणजे डेली प्रोग्रेस रिपोर्ट तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर आणखी स्टडी मटेरियल मिळणार आहे, वेगवेगळे व्हिडिओ कोर्सेस मिळणार आहेत. ओके, तर तुम्ही जॉईन करू शकता. ओके, थँक्यू. पोझिशन विथ रिस्पेक्टिव्ह टू सराउंडिंग अँड विथ रिस्पेक्टिव्ह टू टाईम इट इज सेट टू बी इन अ स्टेट ऑफ मोशन. ही कशी आहे? स्टेट ऑफ मोशनमध्ये आहे. म्हणजे वेळेसोबत जर एखादी गोष्ट स्वतःची पोझिशन बदलत असेल आहे तर आपण म्हणतो आणि त्याची सराउंडिंग कशी असेल? स्टेबल म्हणजे शांत, अवतीभोवतीचं वातावरण, तर आपण म्हणतो ती गोष्ट आहे स्टेट ऑफ मोशनमध्ये. आणि जर एखादी गोष्ट स्वतःची पोझिशन बदलत नसेल तर ती कशी आहे? स्टेट ऑफ रेस्टमध्ये. समजलं? इथपर्यंत काही डाऊट? त्यानंतर आता याचे डेफिनेशन आपण अशा सांगू शकतो, व्हॉट इज मीन बाय स्टेट ऑफ रेस्ट अँड व्हॉट इज मीन बाय स्टेट ऑफ मोशन. तर स्टेट ऑफ रेस्ट कशी सांगू? इफ द बॉडी डू नॉट चेंजेस इट्स पोझिशन विथ रिस्पेक्टिव्ह टाईम and with respective to surrounding, then it is said to be in a state of rest. For example, chair, glass, okay, toy, these are in state of rest. Okay, त्यानंतर state of motion ची definition कशी सांगायची? When the body changes its position or if the body changes its position with respective to time, with respective to surrounding, then it is said to be in motion. The body changes its position with respective to time and with respective to surrounding, then it is said to be in motion. तर ही झाली आपली मोशनची. मोशनमध्ये काय सांगता येईल की आता सपोज एखादा माणूस सायकल चालवत आहे. ओके, सो द बायसिकल इज इन मोशन आहे. कार मूव्ह होत आहे अलॉंग द रोड, सो द कार इज इन मोशन. फॅनचे ब्लेड फिरत आहे, सो ब्लेड ऑफ फॅन्स आर इन मोशन आहे. तर आपण अवतीभोवती जर पाहतो तर खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला स्टेट ऑफ रेस्ट आणि स्टेट ऑफ मोशन दिसतात. बरं, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपण सगळे अर्थवर आहे, सगळेजण पृथ्वीवर आहे ना, की कोणी आहे कुठे बाहेर? आपण सगळे पृथ्वीवर आहे आणि वी ऑल नो दॅट अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन. अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन अ सर्क्युलर ऑर्बिट. ऑल्सो अर्थ इज रोटेटिंग अबाउट इट्स ओन ॲक्सिस. अर्थ ही सूर्याभोवती गोल गोल फिरते. सूर्याभोवती गोल फिरणं याला आपण म्हणतो रिव्हॉल्युशन. आपण म्हणतो अर्थ इज रिव्हॉल्विंग राऊंड द सन. आणि स्वतःभोवती गोल फिरणं याला आपण म्हणतो रोटेशन. अर्थ इज ऑल्सो सायमल्टेनियसली म्हणजे त्याच वेळी ज्यावेळी सूर्याच्या भोवती फिरत आहे त्यावेळी स्वतःभोवती सुद्धा फिरत आहे. सो अर्थ इज रोटेटिंग अबाउट इट्स ओन ॲक्सिस. ही रोटेट होत आहे आणि स्वतःभोवती गोल फिरण्याला म्हणतात रोटेट. ते गोरे लोक थोडं स्पेसिफिक शब्द वापरतात. आपण कसा सगळे गोलच नाही की नाही. स्वतःभोवती गोल फिरला तर गोलच, सूर्याभोवती गोल फिरला तर गोलच. ओके, तर आपण याला काय म्हणतो? हे कसं आहे? स्टेट ऑफ रेस्ट आणि स्टेट ऑफ मोशनची गोष्ट होती. मग आपली अर्थ जर गोल फिरत आहे स्वतःभोवती किंवा सूर्याभोवती सुद्धा, आपण सगळे अर्थवर आहे. ऑब्विसली ची चेअरसुद्धा अर्थवर आहे आणि मी सुद्धा. मग आता चेअर स्टेट ऑफ रेस्टमध्ये कशी? आपण तर म्हणू की अर्थ मोशनमध्ये. अर्थ मोशनमध्ये तर चेअरही मोशनमध्ये राहायला पाहिजे. चेअर स्टेट ऑफ रेस्टमध्ये की स्टेट ऑफ मोशनमध्ये का? याचं हा बऱ्याच जणांनी विचार केला असेल का असं. लक्ष द्या, आपण डेफिनेशन म्हणतानाच काय म्हटलं की इफ द ऑब्जेक्ट डू नॉट चेंजेस इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टाईम अँड विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग. तर अंडरलाईन द वर्ड विथ रिस्पेक्टिव्ह टू सराउंडिंग. तिच्या अवतीभोवतीचा परिसर फिरत आहे का? नाही. अवतीभोवतीचा जर परिसर फिरत असता तर आपण असं म्हटलं असतं की ती कशी आहे? अवतीभोवतीचा परिसर शांत आहे आणि ती जर फिरत असती तर आपण असं म्हटलं असतं ती स्टेट ऑफ मोशनमध्ये. पण ती फिरत आहे तर तिच्या सगळा भोवतालचा परिसर सुद्धा घेऊन फिरत आहे, म्हणून आपण त्याला म्हणतो ही स्टेट ऑफ रेस्टमध्ये.
ॲक्च्युली स्टेट ऑफ रेस्ट आणि स्टेट ऑफ मोशन ह्या रिलेटिव्ह टर्म आहे. रिलेटिव्ह टर्म कशा? यालाच जर आपण सूर्याजवळ जाऊन पाहिलं तर आपल्याला पृथ्वी गोल फिरताना दिसेल स्वतःभोवती आणि दुसरीकडे, ओके, किंवा दुसऱ्या ग्रहावर जाऊन पाहिलं तर ही मोशनमध्ये दिसेल. तर आपण म्हणू अर्थ इज इन मोशन, सो दॅट्स वाय द चेअर ऑन द अर्थ इज ऑल्सो इन मोशन. त्या पॉईंटवरून पाहताना आपल्याला ते मोशनमध्ये दिसेल. पण अर्थच्या अर्थवरच चेअर फिरत आहे तर अर्थ ज्यावेळेस स्वतःभोवती रोटेट होत आहे तर आपण सुद्धा रोटेट होत आहे, म्हणजे पूर्ण सिस्टीमच रोटेट होत आहे. ओके. त्यानंतर अर्थ सूर्याभोवती फिरत आहे तर आपण सुद्धा त्याला घेऊन फिरत आहे, म्हणजे सराउंडिंग सुद्धा त्यासोबत आहे. त्यामुळे आपण काय म्हणतो, ती कशी आहे, ती स्टेट ऑफ रेस्टमध्ये आहे. सो सराउंडिंग हा इम्पॉर्टंट टर्म होता. म्हणजे रिलेटिव्ह टर्म ही खूप इम्पॉर्टंट. एखादी गोष्ट स्टेट ऑफ मोशनमध्ये आणि स्टेट ऑफ रेस्टमध्ये सायमल्टेनियसली राहू शकते. डिपेंड करते आपण कुठून पाहतो. एवढं डिटेलमध्ये जायची गरज नाही. आपल्याला स्टेट ऑफ रेस्ट आणि स्टेट ऑफ मोशनच्या डेफिनेशनची घेणे जाणं, बरोबर. त्यानंतर येते डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे काय आहे तर लक्ष द्या, काही टर्म आपण समजून घेऊ मोशन शिकण्याआधी. डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, व्हेलॉसिटी. तर चला तर डिस्टन्सबद्दल समजून घेऊ. काय आहे डिस्टन्स? डिस्टन्स म्हणजे काय, एखादा ऑब्जेक्ट किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते हे कशावरून काढतात की त्याने किती ॲक्च्युली पाथ ट्रॅव्हल केली. जसं फॉर एक्झाम्पल मी म्हणतो की सुरेश हा क्लासवरून बसस्टँडवर गेला. क्लासवरून बसस्टँड आहे 1 किलोमीटर. ओके. जर याला SI युनिटमध्ये म्हणजे सिस्टीम इंटरनॅशनल युनिटमध्ये कन्वर्ट करायचं झालं, हे तर झालं आपलं 1 किलोमीटर जनरल युनिट. आपण 1 किलोमीटर 2 किलोमीटर असं जनरली मोजत असतो. याला जर मला इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिटमध्ये मोजायचं झालं तर 1 किलोमीटरला मी असं म्हणेल मीटर, 1000 मीटर. एवढं डिटेलमध्ये जायची गरज नाही, मग सांगा त्या मुद्दाम. SI युनिट काय आहे त्याचं? मीटर. मग SI युनिटमध्ये काय मोजू आपण? 1 किलोमीटर आहे तर 1000 मीटर आहे. मग जर सुरेश हा क्लासवरून बसस्टँडकडे गेला आणि बसस्टँडवरून क्लासवर आला तर टोटल त्याने किती अंतर कापलं, टोटल त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं. तर हे आपण कसं काढू, तर आपण काढतो ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय द सुरेश. किती सुरेशने ॲक्च्युअली पाथ ट्रॅव्हल केली क्लासपासून बसस्टँडवर आणि बसस्टँडपासून क्लासवर, म्हणजे 1000 आणि 1000 2000 मीटर म्हणजेच 2 किलोमीटर. तो याचं डिस्टन्स आहे ना, असं म्हणू डिस्टन्स ऑफ सुरेश हे किती झालं है ना, 2 किलोमीटर किंवा असं म्हणूया 2000 मीटर. ओके. मीटर हे एक SI युनिट आहे, समजलं. त्यानंतर डिस्प्लेसमेंट काय आहे? डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं? इट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पोझिशन ऑफ द बॉडी अँड द फायनल पोझिशन ऑफ द बॉडी. बॉडी किती चालली, कुठं चालली, काही घेणं देणं नाही. बॉडी सुरुवातीला कुठं होती हे पाहायचं आणि शेवटी कुठं होती हे पाहायचं आणि दोघांचा शॉर्टकट मारायचा. शॉर्टकट डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट. लक्ष द्या. मग डिस्प्लेसमेंटबद्दल माहिती कशी भाऊ, इकडे लक्ष द्या. आपण ह्या सगळ्या टर्म्स डिटेलमध्ये शिकणार आहे. फक्त हा इंट्रोडक्शनरी व्हिडिओ आहे म्हणून आपण एक ओरल एक आयडिया घेऊन घेत आहे. ओके. मग डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? डिस्प्लेसमेंटला असं डिफाईन करतात, इट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पोझिशन ऑफ द बॉडी अँड द फायनल पोझिशन ऑफ द बॉडी इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. या कंडिशनमध्ये डिस्प्लेसमेंट जायचं कसं? सुरेशला कुठं पाहिलं होतं मी? क्लासवर पाहिलं होतं. ओके. नंतरही कुठे दिसला सुरेश? क्लासवरच. आता भले तो क्लासवरून बसस्टँडवर गेला आणि बसस्टँडवरून क्लासवर आला, पण सुरुवातीला कुठं पाहिलं? क्लासवर. शेवटी कुठं आहे? क्लासवर. मग मी असं म्हणेल की हा कुठं गेलाच नाही, मला का माहिती, मी तर बाहेरून आलो ना. सो डिस्प्लेसमेंटला थर्ड पर्सन पॉईंट ऑफ व्ह्यू असं सुद्धा म्हटलं तर चालेल. काय म्हणू शकतो मी? डिस्प्लेसमेंट ऑफ सुरेश हे किती राहणार? सुरुवातीला पोझिशन इथं क्लासवर, नंतर इथं क्लास आणि क्लास नंतर 0. सो 0 किलोमीटर किंवा असं म्हणू शकतो 0 मीटर किंवा 0. ऑब्विसली काही गरज नाही मीटर किलोमीटर द्यायची. काय किती राहणार याची डिस्प्लेसमेंट? 0 राहणार. समजलं. मग सगळ्यात चांगलं समजायचं झालं तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आहे. जसं फॉर एक्झाम्पल सुरेश का, आता सुरेशच्या जागेवर रमेश घेऊ आता. ओके. सुरेश, रमेश, वी ऑल नो दॅट. रमेश घरी होता. आई म्हटलं की बेटा रमेश मी बाजारातून येते. ओके. रमेश टी व्ही पाहत होता. आईने पाहिला की हा टी व्ही पाहत आहे. आईने म्हटलं मी बाजारातून येते. काही म्हटलं नाही अभ्यास कर वगैरे. पण आईची नजर सगळं सांगून गेली. आणि याचं म्हणणं होतं की आताच तर टी व्ही लावली, आता काही म्हटलं तर हा लगेच बोलून घेईन. अच्छा ठीक आहे. मग आई बाजारात गेली. त्यानंतर काय झालं, थोड्या वेळानंतर टी व्ही पाहता पाहता सुरेश बोर झाला. सुरेशला आठवलं, सॉरी रमेश होता का आपला? अच्छा ठीक आहे. रमेशला आठवलं की आता चला जाऊ द्या, होमवर्क दिलेला सरांनी तो कंप्लीट करून टाकू
आहे ना. टी व्ही पाहता पाहता थोडं लिहिणं होऊन जातं आणि जे दिलेला आहे होमवर्क पाठांतराचा ते पण करून टाकू. मग त्याने काय केलं, अभ्यास केला. त्यानंतर पुन्हा मग टी व्ही बंद करून टाकली पाठांतर करायच्या वेळेस. तर पुन्हा टी व्ही लावली. नेमकी टी व्ही लावली आणि तेवढ्या वेळात आई घरात आली. आईने पाहिलं बा 2 तास झाले टी व्ही अभ्यास वगैरे काही पुस्तक वगैरे दिसत नाही आहे आणि देत दनादन है ना. फटाफट चालू करून दिलं रमेशला टोले. आता इकडे लक्ष द्या. रमेश ज्यावेळेस एक्सप्लेनेशन करेल, अरे आई अभ्यास केला, अभ्यास नाही, दिवसभर टी व्ही. तर त्यावेळेस रमेशने काय सांगितलं की बा तू गेल्यानंतर मी अभ्यास केला. आता लक्ष द्या, ॲक्च्युली झालं काय, डिस्टन्स किती ट्रॅव्हल झालं. सुरेशने पहिल्यांदा टी व्ही पाहिली, नंतर अभ्यास केला, नंतर पुन्हा टी व्ही लावली. हे झालं डिस्टन्स. पण आईने काय पाहिलं, सुरुवातीला टी व्ही समोर, शेवटी टी व्ही समोर देत जाणार. आता ही झाली डिस्प्लेसमेंट. समजलं. डिस्प्लेसमेंटला थर्ड पर्सन पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा म्हणता येतो. हा काय सांगतो, शॉर्टकट. इट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पोझिशन ऑफ द बॉडी अँड फायनल पोझिशन ऑफ द बॉडी. तेच डिस्टन्स काय होता, ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय द बॉडी. हे होतं डिस्टन्स. समजलं. डिस्टन्सचा एसआय युनिट आणि डिस्प्लेसमेंटचा एसआय युनिट आहे मीटर आणि जनरल युनिट आपण किलोमीटर, सेंटीमीटर कशातही मोजू शकतो. समजलं इथपर्यंत. काय डाऊट. जर तुम्हाला काही शंका कुशंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. ओके. आणि जर कोणी सुरेश रमेश हे जर ऐकत असतील तर सॉरी, मी ॲज अ टेम्पररी बस फॉर एक्झाम्पल म्हणून नाव घेतले होते. आपलं पर्सनली काही नाही बरोबर. चल, हॅव अ नाईस डे टू ऑल. सी यू.